कसे आहेत सगळे मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि झटपट भाजीच्या रेसिपी सोबत आली आहे. तर काल बाजारात गेली होती ना, तिथे मस्त मला ही कोवळी काटेरी वांगी दिसली. तर म्हटलं चला आज ह्याच वांग्यापासून ना छान अशी वांग बटाटा भाजीची रेसिपी शेअर करूया, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते. आणि ही भाजी मेन म्हणजे ना बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि कुकरमध्ये बनवते मी. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी वांग बटाटा भाजी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी हे बघा अशी छोटी छोटी आकाराची ना थोडीशी अशी जांभळी, हिरवी आणि काटेरी वांगी तुम्हाला घ्यायची आहे. मी हे काल आणल्यामुळे ना थोडीशी अशी नरम झाल्यासारखी झाली आहे. तर आता हे चिरताना काय करायचं हे बघा, आपण नॉर्मली वांग भरताना कशा 4 फोडी करतो, एकदम खालपर्यंत नाही न्यायच्या, अर्ध्या भागापर्यंत अशा 4 खापा मारून घ्यायचे, जेणेकरून काय होतं आपल्याला कळतं आपलं वांग किडकं वगैरे आहे का आणि शिजताना देखील प्रॉपरली कुक होतं. आणि वरचा असा देठ आहे ना थोडासा ना काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा 4 फोडी आणि वरचा देठ अर्धा काढून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला सगळी वांगी चिरायची. ही वांगी छोटी आहेत ना, त्यामुळे मी अशा शेपमध्ये कट करते. जर तुमच्याकडे वांगी म्हणजे समजा मोठ्या आकाराची असतील तर तुम्ही त्यांचे 2 काप करू शकता किंवा 4 फोडी सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही 2 काप करता किंवा 4 फोडी करता ना, तेव्हा मग कुकरला भाजी करताना फक्त 1 शिट्टी घ्यायची, जेणेकरून वांग आपलं प्रॉपरली कुक होतं. हे बघा आता माझ्याकडे छोटी छोटी वांगी आहेत ना, म्हणून मी असे 4 काप करून घेतलेत, पूर्ण कट नाही करत आहे. आपण बाकीची सुद्धा अशीच कट करून ह्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूया. आता म्हणजे आपण वांगी चिरून सगळी या पद्धतीने चिरून ना पाण्यात ठेवून द्यायची, जेणेकरून वांग काळं पडत नाही. आणि हे बघा पाण्याच्या तळाशी तुम्ही बघू शकता किती जास्त घाण म्हणजे वांग्यामधून निघाली आहे. आणि त्याचसोबत ना आता वांगी चिरून झाली ना, त्याच्यातच आपल्याला बटाटा सुद्धा चिरून टाकायचे. हे बघा जी छोटी छोटी बटाटे होती ना, ती सुद्धा मी असे मधून ना 4 खापा करून घेतलेत. आणि जे मोठं होतं त्याचे असे ना लांबे 4 तुकडे करून घेतलेत. आता हे दोन्ही आपले जे आहेत ना वांग बटाटा पाण्यातच ठेवायचं आपल्याला, जेणेकरून ते काळं पडत नाही. आणि आता आपण भाजी करायला घेऊया. तर आता सगळ्या भाज्या चिरून झाल्या ना, मस्त असे एक कुकर घ्यायचा. तुम्हाला टोपात करायची असेल ना तर तुम्ही टोपात देखील ही भाजी करू शकता, फक्त वेळ जरा जास्त लागतो. सकाळच्या डब्याच्या घाई गडबडीत ना पटकन कुकर लावला, 1 ते 2 शिट्ट्या काढल्या ना ही भाजी पटकन होऊन जाते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तर आता हे बघा मी इथे 2 ते 3 चमचे तेल ऍड केलंय. त्याच्यामध्ये ना तेल तापलं की आपल्याला मोहरी टाकायची अर्धा चमचा. मोहरी तडतडली ना की मगच आपल्याला ह्यामध्ये जिरा ऍड करायचं आहे अर्धा चमचा मस्तपैकी. आणि आता ह्या भाजीमध्ये ना मी हिंगाचा वापर करते, बिकॉज बऱ्याच जणांना ना वांग म्हणजे पचायला जड जातं, पोट फुगतं, त्यामुळे अगदी थोडंसं चिमूटभर हिंग ऍड करायचं आहे. त्याचसोबत इथे 1 बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावर. हे बघा कांद्याचा कलर थोडासा लालसर झाला ना की त्यामध्ये मी इथे 2 सुक्की लाल मिरची घेतलेत. हे बघा अशा तोडून टाकायच्यात आपल्याला हाताने. आणि त्याच सोबत ह्याच्यामध्ये ना 1 चमचा आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकतेय मी. रेडीमेड आहे, तुमच्याकडे होममेड असेल तर होममेड सुद्धा टाकू शकता किंवा आलं लसूण किसून टाकलं तरी देखील चालेल. आता हे सुद्धा 10 ते 15 सेकंड परतून घ्यायचंय तेलावर. हे बघा आता हे सुद्धा व्यवस्थित परतलं गेलं की ह्याच्यामध्ये ना 1 बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करायचा आहे, तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता टोमॅटो मध्येच मी मीठ टाकणार आहे, जसं की नेहमी टाकते, जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जातो. परत एकदा मिक्स करायचं आणि 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचा टोमॅटो, म्हणजे मस्त सॉफ्ट झाला ना की भाजीला टेक्स्चर खूप छान येतं. तर म्हणजे हे बघा बघू शकता आपला टोमॅटो किती छान असं सॉफ्ट झालेला आहे. तर आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपण जे वांग आणि बटाटा चिरून पाण्यात ठेवलेलं ना ते असं पाण्यातून निथळून काढून ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्येच एकदा मिक्स करायचं व्यवस्थित. आणि बाकीचे स्पाइसेस ऍड करून घेऊया. मीठ तर आपण ऑलरेडी टाकले त्यामुळे आता टाकायची काहीच गरज नाहीये. अर्धा चमचा हळद ऍड करायची आपल्याला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर आणि आमचा घरगुती मसाला मी 2 चमचे ऍड करणार आहे. जरा आमच्या घरातल्यांना झणझणीत लागतं ना राव, त्यामुळे थोडासा मसाला जास्त. आणि त्याच सोबत इथे 1 चमचा कूट ऍड करायचंय, 1 किंवा 2 चमचे, मी इथे 2 चमचे ऍड करतेय. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे.
कूट म्हणजे ना हिरो ऑफ द भाजी ऍक्च्युली ह्या भाजीचा. कूट टाकायला अजिबात विसरू नका, इतकं भन्नाट लागतं ना राव कूट टाकल्यामुळे ही भाजी खूपच छान टेस्ट लागते. तर तुमच्या घरात कोणाला शेंगदाणे आवडत नसतील तर नका टाकू, काहीच हरकत नाही. विदाऊट कुटाची सुद्धा ही भाजी छान लागते. आता काय करायचं, बारीक गॅसवर 3 ते 4 मिनिटं ना तेल सुटू द्यायचं भाजीला. झाकण काढून बघूया आता. 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला ना मस्त ठेवून दिलेलं. हे बघा, बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे चारी बाजूने. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि आता तुमच्या आवश्यकतेनुसार, म्हणजे तुम्हाला ही भाजी पातळ हवी आहे किंवा किंवा अशी दाटसर हवी आहे, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता, पण कोमट पाणी ऍड करा. तर आता मी ना इथे अर्धा ग्लास इतकं पाणी ऍड करतेय. हे बघा, बिकॉज काय माहितीये, वांगा पटकन शिजला जातो, बटाटा देखील पटकन शिजला जातो आपला. आणि पाणी जास्त असलं ना की मग पाणी आटवण्याच्या नादात ना आपलं वांग खूप जास्त शिजतं, जे की चांगलं लागत नाही अजिबात. तर मी इतकंच आता पाणी ऍड करणार आहे. थोडीशी अशी दाटसर भाजी करायची आहे मला. आता हाय फ्लेम करायची, कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. आणि हेच जर तुम्ही वांग चिरून फोडी करून टाकले असतील ना तर फक्त 1 शिट्टी पुरेशी आहे. आपण 2 शिट्ट्या का घेतोय, कारण बटाटा पण टाकलेला आहे आपण. बटाटा शिजायला वांग्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. तर आपण ह्याच्यात 2 शिट्ट्या काढून घेऊया आता. तर मंडळी, मस्त अशी अगदी 5 ते 10 मिनिटात आपली वांग बटाटा भाजी तयार आहे. तीही कुकरमध्ये. बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होणारी, पण खायला ना खूप जास्त टेस्टी लागणारी अशी ही भाजी ना बनवायला खरंच खूप सोपी आहे. त्यातल्या त्यात चवीला सुद्धा खूप छान लागते. आणि बघू शकता तुम्ही आपलं वांग आणि बटाटा किती प्रॉपरली कुक आहे. जास्त काही फॅन्सी साहित्य सुद्धा लागत नाही या भाजीला. आणि जे वांग न खाणारे असतील ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील. तुम्हाला अजून जर ही भाजी पातळ हवी असेल ना, तुम्ही अजून जास्त पाणी ऍड करू शकता. पण मला इतकी कन्सिस्टन्सी हवी असते, नाही तर तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तुम्ही अजून घट्ट देखील करू शकता. पण बघा ना कसली भारी दिसतीये राव. हे बघा, आत्ताच तोंडाला पाणी सुटले. मस्त गरमागरम चपाती सोबत, भाकरी सोबत ही भाजी खूप छान लागते. तर तुम्ही देखील ना घरी नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.